उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे संत श्री साईबाबांच्या मूर्तीची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। यामुळे महाराष्ट्रातील साई भक्तांच्या भावना दुखावल्या असून या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। मी सुबोध सावजी, राज्याचा माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा। मी आज सर्व महाराष्ट्राच्या जनतेसमोर यासाठी आलो। वाराणसीमध्ये जो प्रकार सुरू आहे साईबाबांच्या मूर्त्याबाबत, याचा खूप निंदा करायला आणि तीव्र निषेध करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। वाराणसीमध्ये तेही पंतप्रधान मोदींच्या जवळचं गाव, जवळची ठिकाण, आणि या ठिकाणी सबका मालिक एक है, सर्व जाती धर्माचा एकच माणूस साईबाबा अशांचे पुतळे, अशांना हिंदू धर्माच्या देवळातून काढून बाहेर काढलं हे अतिशय निंदनीय आहे। आणि म्हणून मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं या कृतीचा तीव्र निषेध करीत आहे। निषेध निषेध निषेध।